नवरा आणि बायको मधले वाद काही नवे नाहीयेत. घरोघरी मातीच्या चुली म्हणाव्यात तितके ते प्रत्येक घरात होतात. काही वाद टोकाला जातात. अशाच कोर्टात गेलेल्या एका प्रकरणात कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलाय. मित्रांसमोर नवऱ्याचा अपमान करणं ही क्रूरता असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलंय. तसंच पतीसोबत शारीरिक संबंधांना नकार देणं हा सुद्धा एक प्रकारचा छळ असल्याचं सुद्धा कोर्टाने म्हटलं. 2013 सालच्या एका प्रकरणात सुनावणी दरम्यान कोर्टाने हे मत नोंदवलंय. समुपदेशक लीना परांजपे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी याबद्दल संवाद साधणार आहोत. लीना मॅडम, तुम्ही कसं बघताय उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आणि उच्च न्यायालयाने मत नोंदवलं त्याकडे? उच्च न्यायालयाने जो काही आज संदेश दिलेला आहे किंवा जो डिसिजन घेतलेला आहे त्याशी एका अँगलनी आपण सहमत राहू शकतो. कारण डेफिनेटली नवऱ्याचा अपमान म्हणजे त्याला रिस्पेक्ट हा द्यायलाच पाहिजे, राईट. पण ह्याचा दुसरा अँगल पण असा आहे की ऑन व्हॉट सर्कमस्टन्सेस, लाईक त्यांचं कनेक्शन किती आहे नवरा बायकोचं. नवऱ्याने तिचा खूप अपमान केलेला असेल, तिला तशी वागणूक दिलेली नसेल, तर मग तो रिव्हेंज म्हणून ती बाई आपल्या नवऱ्याचा अपमान मुद्दामून करते किंवा एक सॅटिस्फॅक्शन स्वतःला मिळावं म्हणून करते. सो बेसिक लेवलला जर आपण विचार करतो तर इट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट की नवऱ्याचा अपमान त्याच्या मित्रांसमोर नाही करायला पाहिजे. म्हणजे की जिथे त्याला डिमीन करणं, त्याचा इन्सल्ट करणं मुद्दामून हे चुकीचंच आहे. बरोबर. लीना मॅडम, आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण आणि मत कोर्टानं नोंदवलंय ते म्हणजे शरीर संबंध ठेवण्यास नकार देणं हा सुद्धा पतीचा एक प्रकारे छळ असल्याचं कोर्टाने म्हटलंय. नक्कीच नक्कीच. सो अगेन ह्याचंही कारण तेच आहे की जर का तुमचं कनेक्शनच नसेल, नवरा बायको किती वर्ष आपलं वैवाहिक त्यांचं आयुष्य आहे ह्यापेक्षा सुद्धा ते किती वेल कनेक्टेड आहेत एकमेकांशी, त्यांचा एक दोघांबद्दलचा स्वीकृती म्हण किंवा अंडरस्टँडिंग म्हण, या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या असताना जर का तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट्सच नाही टाकलेत तर तुम्ही कनेक्टेड फील नाही करणार. आणि त्यावेळेला कुठच्याही स्त्रीला म्हण ही इमोशनल इंटिमसी ही फार महत्वाची असते. नुसतीच फिजिकल इंटिमसी किंवा शारीरिक संबंध फक्त असून उपयोग नाही. जर का हे नवऱ्याला कळत असेल तर तो डेफिनेटली ह्यावरती इनिशिएटिव्ह घेऊन त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल, म्हणजे इमोशन्सची इन्व्हेस्टमेंट करेल. कारण असं जर असेल तर मग फिजिकल इंटिमसी असणं आणि त्यामध्ये एन्जॉयमेंट असणं दोघांकडनं म्युच्युअली ती गोष्ट एन्जॉय करणं ह्यामध्ये मजा आहे. पण जर का असं नसेल आणि तिला ट्रीटमेंट मात्र वेगळी मिळत असेल पण रात्री मात्र किंवा कधी फिजिकल इंटिमसीमध्ये किंवा फिजिकली एक म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जर का त्याचा कल असेल तर ती मुद्दामून मग ह्याचा अगेन रिव्हेंज म्हणून किंवा ह्याला धडा शिकूया म्हणून मग तर ती म्हणजे त्याला डिनाय करणार किंवा त्या गोष्टीला तिची संमती कधीच देणार नाही. लीना परांजपे, कोर्टाने जे म्हटलं ते मार्गदर्शक नक्की असतात, पण ग्राउंड लेवलवरती प्रत्येक प्रश्न सुटतोच असं नाहीये. तुमच्याकडे आतापर्यंत बऱ्याच केसेस आल्या असतील, त्यातल्या काही ठराविक तुम्ही केसेस सांगू शकता ज्याचा आजच्या विषयाशी संबंध आहे? नक्की. म्हणजे एक नवरा आपल्या बायकोला लग्न होऊन 1.5 वर्ष झालंय, दोघंही IT मध्ये आहेत, चांगलं कमवत आहेत, तरी पण तो तिला सेक्स टूल म्हणून यूज करत होता आणि तिला हे कळलंच नाही इनिशियली. आफ्टर द सेशन्स म्हणा, आफ्टर द मेंटरिंग म्हणा, तिला ज्या पद्धतीने ह्या गोष्टी क्लिअर झाल्या तिने डिनाय करायला सुरुवात केली की मी हे नाही करणार म्हणून. कारण का मला ह्या पद्धतीची वागणूक नाही मिळत आहे घरामध्ये, मला रिस्पेक्ट किंवा माझी व्हॅल्यू घरामध्ये शून्य आहे. सो आई बाबा तुझे जेव्हा काही सांगतात तेव्हा तू कुठेही स्टँड घेत नाहीस, तू माझ्याशी वेल कनेक्टेड नाही, कुठे आपण क्वालिटी टाइम नाही यूज करत आहोत, कुठेही स्पेंड नाही करत आहोत. अशा गोष्टी तिने जेव्हा हा इनिशिएटिव्ह घेतला आणि त्याला सांगितलं त्यानंतर त्याला कुठेतरी हे नातं वाचवायचं होतं म्हणून हे रिअलाइज झालं अँड ही स्टार्टेड गिव्हिंग हर इमोशनल अवेलेबिलिटी. ठीक आहे, खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही बरोबर बोला बोला पूर्ण म्हणजे करा. इमोशनल अवेलेबिलिटी मिळाल्यानंतर मग जेव्हा तिने ह्या गोष्टी निदर्शनास आणल्या त्याच्या तेव्हा त्यालाही कळलं की तो काय चूक करत होता. तो सगळं बाजूला सारून फक्त सेक्स करण्याकरता तिच्याबरोबर इंटरेस्टेड होता. लक्षात घे, कारण बाकी सगळं नीट चाललंय ना, ओके आहे. आणि हे त्याला तळातले मुद्दे कळतच नव्हते.
अँड शी मेड हिम रिअलाइज दीज थिंग्स की असं असेल तर मी नाही तुझ्याबरोबर राहू शकत आहे. आणि ही वॉज ऍक्च्युअली इन लव्ह विथ हर, पण त्यासाठी तो चेंज झाला तिच्यासाठी. ओके, आणि त्यामुळे मग म्युच्युअली मग त्या गोष्टी पुढे गेल्या चांगल्या पद्धतीने. बरोबर. खूप महत्वाचं काम तुम्ही केलं. कोर्टाचा निर्णय ज्या पद्धतीचा मार्गदर्शक असतो तशाच पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही अनेकांच्या आयुष्यात केलेलं आहे, कुटुंबात केलेलं आहे. अनेक कुटुंबातली अनेक नाती सुद्धा त्याच्यामुळे रुळावर आलेली आहेत. त्यामुळे छोटेखानी आपण ही चर्चा घेतली. लीना परांजपे, धन्यवाद, आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल. आणि असं जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात.